युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, घट्टेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांना मानाचा मुजरा करतो। आज आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसाठी जे आढावा बैठक होत आहे त्या आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले ज्यांची 2 दिवसापूर्वी निवड झाली ते आमचे नेते अशोक शेठ भोपतराव, या तालुक्याचे नवनिर्वाचित तालुक्याचे अध्यक्ष दीपक शेठ श्रीखंडे, ज्येष्ठ नेते भगवान शेठ भोईर, अजयजी सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले नारायणजी डामसे, ज्येष्ठ नेते एकनाथजी धुळे साहेब, अशोकजी सावंत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले युवकांचे मतदारसंघाचे अध्यक्ष कुमारजी दिसले, महिलांच्या मतदारसंघाच्या अध्यक्षा सुरेखाताई, महिलांच्या तालुक्याच्या अध्यक्षा रंजनाताई, ज्यांची आजच निवड झाली ते रवीजी झांजे, सचिनजी कर्णूक, जलीलजी नजे, व्यासपीठावर उपस्थित असलेले मनोहरजी पाटील, अविनाशदादा कडू, सुनीलजी गायकवाड, सुनीलजी गोडविंदे, जयेंद्र देशमुख, माजी सभापती धोंडूजी राणे, मधुकर गाळे, ज्येष्ठ नेते बाळूजी थोरवे, मंगळजी आईनकर, कराळे मामा, हरीशदादा घुडे, आदिवासी सेलचे अध्यक्ष हरचंद्र निरगुडा, माजी नगरसेवक सोमनाथजी ठोंबरे, दत्ताजी सुपे, सुरेशजी चेंचे, व्यासपीठावर उपस्थित असलेले अनिलजी मोरे, अतुलजी कडू, सोमनाथदादा पाळकर, भूषणजी पेमारे, उत्तमजी बाळंडे, रमेशजी दळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नगर पंचायत समितीच्या माजी उपसभापती इंदुळाताई, मधुरताई चंदन, सुवर्णताई निलदे, भारतीताई पाळकर, अश्विनीताई देगे, सुरेखाताई हरपुडे, मनीषाताई ठोंबरे, स्वातीताई कुमार, क्षीरसागरताई, मनीषाताई पाटील, प्रमिळाताई शिंदे, देशमुखताई, सुचिता लोकरे, कल्पना वाघ, आणि आमच्या आता ज्यांची निवड झाली ते आमच्या नेरलच्या ताई, उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी, मी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेल, आभार मानेन। कारण आपण इतका पाऊस असून शेतीची कामं सुरू असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या आढावा बैठकीसाठी उपस्थित आहात, तुम्ही मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानेन। कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे आपली कुठलीही बैठक असेल तर मोठ्या संख्येने उपस्थित असतील। आज दीपक शेठची आपल्या निवड झाल्यानंतर पहिलीच बैठक होती, सुरुवातीला कार्यकर्त्यांची संख्या कमी होती, परंतु जसा पाऊस उघडत गेला तशी दीपक शेठ आपला हॉल पूर्ण भरला आणि आपल्या कार्यकर्त्यांची जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद आपल्याला नेहमी मिळत असतो। कार्यकर्त्यांची नेहमी आपल्याला पाठिंबा सपोर्ट आपल्या सोबत असतो। तर आपण बघितलं असेल जेव्हा आपण कार्यक्रम घेत असतो तेव्हा आपल्या कार्यक्रमाला कार्यकर्ते तर असतातच, परंतु आपले पत्रकार बंधू असतील, त्यामध्ये आज ज्येष्ठ पत्रकार मांडे साहेब आहेत, अजयजी आहे, गुरव आहेत, जयजी आहे, सर्व प्रमुख पत्रकार आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून मी स्वागत करतो, त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो। तर आपण हे सर्व कार्यक्रम करत असताना आपल्या या आढावा बैठकीचं मुख्य कारण आपल्याला समजलं असेल का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीचा आढावा घेतला पाहिजे। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना विविध पदावर नियुक्ती केली पाहिजे, परंतु ही नियुक्ती करत असताना फक्त नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आपण करतोय, परंतु आपल्या मागच्या काळामध्ये आपल्या तालुक्याचे अध्यक्ष भगवानजी चेंचे होते, त्यांनी सुद्धा 5-7 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये चांगलं काम केलेलं आहे। या तालुक्यामध्ये सर्वांना सामावून घेऊन संघटना मजबूत केलेली आहे, त्यांची बरीच पदाधिकाऱ्यांची त्यांनी नियुक्ती केलेली आहे। त्या पदाधिकाऱ्यांना आपण कायम ठेवून आता नवीन दीपक शेठच्या अध्यक्षतेखाली
नवीन कार्यकर्त्यांची आपण नियुक्ती करतोय, महिला पदाधिकारी असतील त्यांची नियुक्ती करतोय, परंतु नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत असताना जुन्या पदाधिकाऱ्यांना आपण कायम ठेवून त्यांची नियुक्ती करतोय, हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला सर्वांना कार्यकर्त्यांना हे माहिती आहे, संघटना मजबूत करण्यासाठी कर्जत तालुक्याची जर संघटना बघितली तर कार्यकर्त्यांची फळी बघितली तर नक्कीच कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे. मागच्या विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांनी माझ्यापेक्षा 2 पावलं जास्तीचं काम करून या कर्जत तालुक्यामध्ये मला मोठं मतदान देऊन या कर्जत तालुक्यामधील मला 1 नंबरचं मतदान दिलं. मी सर्व माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करीत त्यांना धन्यवाद देईन. निवडणूक झाल्यानंतर आपल्याला पराजय पत्करावा लागला आणि तो पराजय आपण स्वीकारला सुद्धा. कारण संघटना मजबूत करत असताना वारंवार काम करावं लागतं. दीपक शेट्टी सांगितलं 18 तारखेला निवडणूक झाली, 20 तारखेला त्या निवडणुकीचा निकाल लागला. त्या निकालानंतर आपल्याला पराजय जो आपण स्वीकारला 21 तारखेपासून आपण आपल्या ऑफिसचं कामकाज सुरू केलं. 25 तारखेला आपण इथे मिटिंग घेतली. त्या मिटिंग नंतर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपला पराभव झाला आणि तो पराभव आपण स्वीकारला आणि स्वीकारलेला आहे हे सुद्धा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे. परंतु 2 दिवसापूर्वी एक कार्यकर्ता त्यांचा शिंदे गटाचा काहीतरी बोलला तर 2024चा पराभव करून त्याला आम्ही घरी बसवलंय. मी पराभव माझा स्वीकार, त्याला त्याचा पराभव त्याला मान्य नसावा. कदाचित मला माझा पराभव मान्य नाही. दहशत, दादागिरी, गुंडगिरी करून आपण जो माझा पराभव केलाय म्हणून मला माझा पराभव मान्य नाही. परंतु एक गोष्टी त्याला मी आज सांगेन, पराभव जर मी स्वीकारला असेल तरी तुम्हाला विजय सुद्धा पचवता आला पाहिजे. तुम्हाला तो विजय सुद्धा पचवता येत नाही हे सुद्धा एक वाईट गोष्ट आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपल्याला विजय भेटून सुद्धा आपण ह्या मतदारसंघामध्ये 9-10 महिने झाले. 9-10 महिन्यामध्ये आपण काय काम केलं त्यांनी मला सांगावं. मी 20 तारखेला निवडून आलो. 20 तारखेनंतर मी या तालुक्यासाठी काय विकास केलाय, किती निधी आणलाय. आपल्याला वारंवार ते सांगत असतात. मागची जेव्हा निवडणूक होती तेव्हा ते सांगायचे मी 3,000 कोटी रुपयाचा निधी आणला. जर तुम्ही निवडणुकीच्या लोकांना सांगितलं आम्ही 3,000 कोटीचा निधी आणला आणि आता सांगतात आम्हाला अजितदादा निधी देत नाही, मग हे लोकांना फसवीचं काय कारण, सांगायचं कारण तरी काय. म्हणजे जेव्हा तुम्हाला लोकांना फसवायचं असेल तेव्हा लोकांना तुम्ही सांगायचं की आम्हाला 3,000 कोटीचा निधी आणला. जेव्हा तुम्हाला काम करायचं असतं तेव्हा तुम्ही सांगता आम्हाला पक्ष निधी देत नाही. म्हणजे अशी ही फसवीचं राजकारण आपण जे करताय ते आपल्याला कुठेतरी थांबवायला पाहिजे. आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपल्याला त्या संकेत भाषे मला सांगतोय 2024 मध्ये सुधाकर घालेला आम्ही घरी बसवला. मी त्याला सांगेल ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची माझी जी फळे आहे. आम्ही अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करतोय. 99 पासून आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करतोय. 2012ला संकेत भाषेच्या आईला आपण निवडणुकीमध्ये नगरपालिकेला आमच्या अश्विनीताई दिघे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना घरी बसवण्याचं काम केलं. कदाचित तो विसरला असेल. 2014ला तुझा मामा जो आमदार आहे त्याला सुद्धा आम्ही घरी बसवण्याचं काम केलं. कदाचित तो विसरला असेल. 2017ला या सुधाकर घराण्याच्या मोठ्या बाबाला जिल्हा परिषदला घरी बसवण्याचं काम केलं तेव्हा तो विसरला असेल. आणि आता तुला 2019ला तुला स्वतःला आम्ही घरी बसवलं हे सुद्धा तू विसरता कामा नये. आपण वारंवार आपल्याला सांगत असतो का आपण जेव्हा लोकांच्याकडे 1 वोट करतो तेव्हा आपल्याकडे 4 वोट करत असतात. पण मी तुला आता पुन्हा एकदा सांगतो मी माझा निवडणुकीचा पराजय मान्य केलाय. परंतु येणारी पुढची निवडणूक जिंकण्यासाठी आणि तुम्हाला कायमच्या घरी बसवण्यासाठी सुधाकर घाले तकलेला नाही. सुधाकर घाले असंच काम करत राहील हे सुद्धा आपल्याला सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे ही संघटना मजबूत करण्यासाठी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण प्रेम देतो, आपुलकी देतो. बाबूसाहेब आपल्याला मी आज सांगेन का महेंद्र तोरवे म्हणतात 2024च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने माझं काम केलं नाही. ज्या माणसाला तू 10 वर्ष त्रास दिला ती राष्ट्रवादी तुझं कसं काम करेल. ज्या माणसाला कधी तू आपलंच मानलं नाही
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला की त्याला आत टाका, त्याला टायरमध्ये घाला, त्याला नोकरीवरनं काढा, हे आपली कर्म. अशा पद्धतीचं जर काम केलं असेल तर तू वारंवार सांगत असतो सुधाकर घालेंनी विधानसभेला आमच्याशी गद्दारी केली. मी गद्दारी केलेली नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला जेव्हा आपला राष्ट्रवादीचा दावा असताना सुद्धा 2024ला राष्ट्रवादीचा दावा असताना सुद्धा आपण 2 पावलं आदरणीय दादा असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, त्यांचा निर्णय मान्य केला. सर्वांनी पक्षाचा जाहीर राजीनामा दिला. राजीनामा देऊन आपण अपक्ष निवडणूक लढवली. आपण कुठल्याही पक्षाची गद्दारी केलेली नाही. आणि एक अपक्ष माणसाने सुद्धा माझ्या कार्यकर्त्याच्या समवेत तुझी काय परिस्थिती केली होती हे सुद्धा आपण सर्वांनी बघितलेलं आहे. जर आमची संघटना मोठी होत असेल, जर आमच्या संघटनेवर लोक प्रेम करत असतील, जर आमच्या संघटनेला कार्यकर्त्यांच्यावर आम्ही प्रेम करत असो, तर आपला पोट केली उठण्याची गरज तरी काय. आपण जर काम करत असेल तर संघटना मजबूत करण्यासाठी, तर मी बघितलं आमच्याकडे कुठलं पद नाही, मी निवडणुकीला सुद्धा हारलोय, पण तुमच्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश आमच्या पक्षामध्ये होतोय. आमच्या राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता आजपर्यंत त्यांच्या पक्षामध्ये आजपर्यंत गेलेला नाही. सर्व कार्यकर्ते आपल्या जागेवर आहेत. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, त्यांनी काहीतरी परत दिवशी वक्तव्य केलं. त्या वक्तव्यामध्ये त्यांनी म्हटलं मी राष्ट्रवादीशी जमवून घेणार नाही, कदापि मी राष्ट्रवादीशी जमवून घेणार नाही. पण मी त्यांना सांगू इच्छितो आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. महायुतीमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून आपले भाजपचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपले प्रमुख आहेत. अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सुरू आहे. महायुतीमध्ये कोणाची आघाडी करायची, कोणाची युती करायची हा निर्णय आदरणीय फडणवीस साहेब घेतात, आदरणीय शिंदे साहेब घेतात, आदरणीय दादा घेतात. जर महेंद्र धोरणला हा निर्णय घ्यायचा अधिकार दिला असेल तर मला माहिती नाही. आणि जर महाराष्ट्रात हा निर्णय महेंद्र धोरण घेणार असतील तर त्याची काय मला माहिती नाही. त्यांना पत्रकारांनी त्याचा खुलासा करावा. परंतु त्याची जर इच्छा असेल कर्जतमध्ये महायुतीमध्ये आम्हाला जर राष्ट्रवादी बरोबर युती करायची नाही तर आम्हालाही कुठल्याही प्रकारची तुझ्या बरोबर युती करायची हौस नाही. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मी एक आव्हान देतो, येणारी जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे, आम्हाला जो पक्षाचा आदेश येईल तो आम्ही 100% मान्य करू. भारतीय जनता पार्टी असेल, RPI असेल, त्यांच्याबरोबर आम्ही नक्कीच एकत्रितपणे काम करू. आम्हाला जो तटकरे साहेब असतील, अजितदादा असतील, आमचे सर्व पक्षप्रमुख असतील, तो आम्हाला जो आदेश देतील तो आदेश आम्ही नक्की मान्य करू. परंतु जर आम्हाला इथले लोकल आमदार जर सांगत असतील तुमच्याशी आम्हाला आघाडी करायची नाही, युती करायची नाही, तर आम्हालाही कुठल्याही प्रकारची आपल्याबरोबर युती करायची, आघाडी करायची हौस नाही. हे सुद्धा मी आज आपल्या सर्वांच्या समोर क्लिअर करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक वेळा काम करत असताना आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होतो, विकास काम करताना कार्यकर्त्यांना त्रास होतो. परंतु मी आपल्या सर्वांना सांगेन आपल्याला काही घाबरायची गरज नाही. जेवढा विकास काम महायुतीच्या प्रमुख प्रत्येक पक्षाला मिळेल तेवढाच निधी आपल्याला सुद्धा मिळेल. आपला सुद्धा कार्यकर्त्यांना विकास कामं मिळण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. आपण सगळ्यांनी चांगलं काम करत असताना, या तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना, परवा आम्ही दीपक शेट्टी नियुक्ती करण्यासाठी आपण सर्वजण होतो. आपण साहेबांकडे गेलो होतो. साहेबांनी मला जिल्ह्याची जबाबदारी घेण्यासाठी आग्रह केला तर तुम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष व्हा, तुम्हाला जिल्ह्याचं काम करायचं आहे. मी साहेबांना सांगितलं, साहेब माझ्यासोबत जे कामं करतात, माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून जे काम करतात त्यांना मदत आहे. त्यांची ताकद म्हणजे माझी ताकद आहे. मला त्यांना पदं दिली की मला पदं मिळाल्यासारखे आहेत असं मी आदरणीय तटकरे साहेबांना सांगितलं. मी साहेबांना सांगितलं, साहेब मला जिल्ह्यात पाठवू नका, मला या मतदारसंघामध्ये काम करायचं आहे, माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला घेऊन काम करायचं आहे. आणि आपल्याला हे काम करत असताना आपण सर्वांनी बघितलं असेल, आपण बघ अशोक शेठ असतील, आपल्याला आपले नेते ज्येष्ठ नेते भरतभाई भगत असतील, त्यांना आपल्या जिल्ह्याचं मुख्य प्रवक्ते म्हणून पद दिलंय. ते आज काही कारणास्तव त्यांना त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आज मिटिंगला हजर राहू शकले नाही. त्यांना मुख्य जिल्ह्याचं प्रवक्ता पद दिलंय. आपले अशोक शेठ पोपटराव
यांना जिल्ह्याचं कार्याध्यक्षपद दिलंय आणि मला मतदारसंघाचं अध्यक्षपद देऊन दीपक शेठ श्रीखंडे असतील यांना आपल्या तालुक्याचं अध्यक्षपद दिलंय. दीपक शेठ श्रीखंडेंनी आपल्या विधानसभेच्या टायमात चांगलं काम केलंय. दीपक शेट्टी यापूर्वीही आधी चांगलं काम केलंय. तरी पंचायत समितीचं सदस्यपद चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. ते निवडणूक जिंकून सुद्धा कधीही ते हवेत गेले नाही. जमिनीवर राहून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. दीपक शेट्टीचं काम करण्याची पद्धत चांगली आहे. आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आपल्याला दीपक शेठला तालुक्याचं अध्यक्षपद द्यायचंय. सर्वांनी त्याला एकमताने होकार दिल्यानंतर आपण दीपक शेठला तालुक्याचं अध्यक्षपद सर्वांच्या एकमताने आपण त्यांना दिलं. आपल्याला त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे काम करत असताना आता आपण नवीन लोकांना संधी देतोय. त्यामध्ये जयेंद्र देशमुख असतील, कुमार दिसले असेल, आमचे ॲडव्होकेट योगेश देशमुख असतील, आमचा मित्र आता विद्यार्थीचे अध्यक्ष गेल्या ते डुकरे साहेब असेल, या सर्वांनाच आपण चांगल्या पद्धतीचं पद देऊन युवकांना पुढे ठेवण्याचं काम करतोय. युवकांना सुद्धा संधी देण्याचं काम करतोय. आपले सर्व प्रमुख पदाधिकारी चांगलं आजपर्यंत काम चांगलं करत आले, पुढचंही चांगलं ते काम करतील. परंतु येणाऱ्या या निवडणुका आहेत, या निवडणुका जिंकण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने सर्व कार्यकर्त्यांना ही धुरा खांद्यावर घ्यावी लागेल. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणुका असतील. मला वाटते 15 तारखेला ग्रामपंचायतचं आरक्षण आहे. 15 तारखेला ग्रामपंचायतचं आरक्षण असेल. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका असतील, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, या सर्व निवडणुका असतील. या निवडणुका आपण सर्वांनी लक्ष देऊन आपल्याला या निवडणुका जिंकण्यासाठी एक संकल्प करावा लागेल. सर्वांना या निवडणुकीसाठी एकत्रित येऊन काम करावं लागेल. या निवडणुका आपल्याला सर्वांना मिळून आपल्याला या जिंकण्यासाठी सर्वांनी ताकदीने काम करावं असा मला विश्वास आहे. माझे कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणारे, पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत आणि काम करत असताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. तुम्हाला लागल ती ताकद, लागल तर सपोर्ट आपल्याला पक्षाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे अध्यक्ष असतील, सर्व प्रमुख पदाधिकारी असतील आणि स्वतः मी असेल आणि पक्ष असेल हे तुमच्या पाठीशी उभी करीन. परंतु आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या मतभेद न करता आपल्याला जे आपला पक्ष जी श्रेष्ठ आहे ती आपल्याला जी जबाबदारी देईल, आपल्याला ज्या पक्षाबरोबर युती करायला सांगेल, आघाडी करायला सांगेल, त्यांच्याबरोबर युती आघाडी करून येणाऱ्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत आणि लढवून त्या जिंकायच्या सुद्धा आहेत. यासाठी आपल्याला सगळ्यांना तयारीने काम करावं लागेल. आपण सर्वांना आपल्याला माहिती आहे मागच्या निवडणुकीमध्ये काम करत असताना अनेक प्रसंग आपल्यावर आले. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संतोष शेठ भोईर होते. संतोष शेठ भोईरांनी माझ्या नावाची पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. तर संतोष शेठनी माझ्या आणि भरत भाईंच्या नावाने पोलीस कंप्लेंट केली. मी संतोष भोईर माझ्याकडे आणि तर निवडणुकीमध्ये कोण हरलं जिंकलं, एक कोणतरी हरतो, एक कोणतरी जिंकत असतो. परंतु हे सर्व करत असताना अनेक वेळा आपण वेगवेगळे लोक आपल्याला भेटतात. मला बीजेपीचा माणूस भेटतो, शिंदे गटाचा भेटतो, अनेक कुठल्या पक्षाचा भेटतो. मी त्याचा तसाच त्याशी माझा संबंध ठेवतो. परंतु संतोष शेट्टी माझ्यावर तक्रार दिल्यावर मी थोडा नाराज झालो. मग संतोष शेट्टी माझ्याकडे जायचा, मी त्याच्याकडे बघायचा नसो, तो माझ्याकडे जायचा, मी त्याच्याकडे बघायचा नसो. संतोष शेट्टी दीपक शेठला विचारलं, मी तर शिंदे गटाचा होतो, पण सुधाकारी माझ्याशी का बोलत नाही, मी त्याचं माझ्या पक्षाचं काम करणार. मग दीपक शेट्टी सांगितलं तू सुधाकारीवर पोलीस कंप्लेंट केले अशा कामाची. तो म्हणतो मी सुधाकारीवर कधी पोलीस कंप्लेंट केली नाही. मग मी पोलीस स्टेशनला माझ्या नावाचा अर्ज दिला. संतोष शेट्टी माझ्यावर आणि भरत भाईंच्या नावाची पोलीस कंप्लेंट केले. संतोष शेठला मी पीआयला अर्ज केला. पीआयने अर्ज केल्यानंतर संतोष शेठला बोलून घेतलं. संतोष शेट्टी पोलीस स्टेशनला लेखी दिलं का ही कंप्लेंट मी दिली नाही, ह्या कुठल्या तरी खोटाड्या माणसाई माझं नाव घेऊन माझी खोटी सही मारून तुमच्यावर पोलीस कंप्लेंट केले. यांच्या मनात संतोष भोईर वासरे खोंड्यातला आहे. जर संतोष भोईरने जर आमचं सुधाकर घराचं काम केलं आणि संतोष भोईर आणि सुधाकर घरे जर एकत्र आला तर आमचं काय होणार, या भीतीने खोटी संतोष भोईरची कंप्लेंट त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये माझ्या नावाची आणि भरतभाईच्या नावाची केली होती. म्हणजे असं राजकारण करणारी हे राजकारणी चुकीचं काम करायचं, लोकांना फसवायचं, लोकांच्यावर कुठ्या गुन्ह्यात अडकवायचं. मगाशी तुले साहेबांनी सांगितलं, कोणीतरी नेरळच्या सभेत सांगितलं का सुरेश टोकरे आणि भगवान चेंच्यावर राष्ट्रवादीचं काम केलं नाही म्हणून त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं.
पण आपण सुरेश टोकरेंना, मी पत्रकार बंधूंना आपल्या समावेत आहेत, आपण आजच सुरेश टोकरेंच्याकडे जा, भगवान त्यांच्याकडे जा आणि त्यांची एकदा त्यांची मुलाखत घ्या, त्यांची बाईट घ्या. बाबा तुम्हाला कोणी अडकवलं आणि तुम्हाला यातून कोणी सोडवलं हे सुद्धा ते तुम्हाला नक्कीच सांगतील. त्यांना सुटू नये म्हणे कोणी प्रयत्न केले हे सुद्धा तुम्हाला जाऊन सांगतील. माझ्याकडे आज सुद्धा त्याच्या मोबाईलच्या रेकॉर्डिंग आहेत. त्यांना सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागले हे सुद्धा मी आपल्या सर्वांना भगवान शेठ आणि सुरेश टोकरे चांगल्या पद्धतीने सांगतील. आपण पत्रकार आजही तुम्ही नेरळचे आहेत, आजच तुम्ही सुरेश टोकरेंना भेटा, आजच तुम्ही भगवान शेठजींना भेटा आणि त्यांना सांगा तुम्हाला कोणी अडकवलं, तुम्हाला सुटू नये म्हणून कोण प्रयत्न करत होते, तुमच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्यावर तुम्ही कशा पद्धतीने अडकवण्याचं काम करता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नेरळमध्ये तुम्हाला कोणाला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायला सांगायचे म्हणून भगवान त्यांच्याला अडकवला, म्हणून तुम्ही सुरेश टोकरेला अडकवला. परंतु भगवान त्यांच्या तर लक्षात आलेलं आहे, पण सुरेश टोकरेंचं सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे. सुरेश टोकरेंना मला आज या निमित्ताने सांगायचं आहे का आपल्याला या नेरळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढून द्यायची नाही. तिथे आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधला एक कोणतरी सदस्य आहे. आज मी शिंदे गटाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सांगेल, अरे सर्व प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तयार झाले, पुतण्याला सुद्धा आता काहीतरी युवा अध्यक्ष केलाय, भाच्याला अजून काहीतरी शहराचा अध्यक्ष केलाय, भावाला अजून काहीतरी जबाबदारी दिले. काय ठेवू नका, बाकी लोकांना फक्त झेंडे धरा आणि घोषणा द्या, इतकंच काम द्या, बाकी काही करू नका. इतकंच काम आजपर्यंत या थोरवेंनी केलेलं आहे. पण मी थोरवेंना आपल्या माध्यमातून आज सुद्धा सांगेल, तुम्ही जर आम्ही तुमच्यावर आजपर्यंत कधीही चुकीचं वक्तव्य केलं नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा आमच्या नेत्यांच्यावर चुकीचं वक्तव्य केलं त्याचा खुलासा करण्याचं आम्ही काम केलंय. ते कायम सांगत असतात, कोल्हे कुत्र्यांची पत्रकार परिषद घेतात, कोल्हे कुत्रे पत्रकार परिषद घेतात. मग ते पत्रकारांना बोलले का मला बोलले मला माहिती नाही. परंतु हे सर्व करत असताना कोल्हे कुत्र्यांची परिषद घेताना कोण कोल्हे आणि कोण कुत्रे हे मला माहिती नाही. तरी अजून एक वक्तव्य त्यांनी केलं का आमची बदनामी करतात. तुमची बदनामी आम्ही का करू, तुम्ही पहिलेच बदनाम झालेले आहेत, पण बदनामी करण्याची गरज काय आहे. बदनामी कोणाची करतात, तो बदनाम नाही त्याची करतात, पण बदनाम झालेल्या माणसाची बदनामी कोण करेल. अशा पद्धतीने काम करत असताना आपण अनेक ठिकाणी बघितलं असेल, कोर्टाचे विषय असतील, अनेक काही मागच्या काळामध्ये त्यांनी अनेक वक्तव्य केले. त्यांना मला वाटतं शिंदे साहेबांनी काहीतरी जबाबदारी दिली असं मला ऐकायला येतंय. कारण त्यांनी काल पण परवाच्या त्यांच्या आढावा बैठकीमध्ये सांगितलं दोन्ही शिवसेना एकत्र करणार. कुठल्या त्या माहिती नाही, मला वाटतं महाराष्ट्राची करतोय काय जिल्ह्याची करतोय का मतदारसंघ आपल्या तालुक्यातली करतोय. पण तो बाकी आमदार साहेब बोलले का मी दोन्ही शिवसेना एकत्र करणार आणि दोन्ही प्रत्येक उबाडाच्या कार्यकर्त्यांच्या पायावर डोकं ठेवणार. मी त्याला सांगेल मग शिवसेना फोडण्याचं काम पाप केलं कुणी. आज जर तुला त्याच्या पायावर डोकं ठेवण्याची वेळ येते तर तू ते पाप केलं कुणी, ते पाप आपणच केलेलं आहे. पण त्या पापाचं प्रायचित्त म्हणून तुम्ही त्यांच्या पायावर डोकं ठेवणार आहेत का असं मी या ठिकाणी सांगेन. आणि उबाटामधले जे प्रमुख असतील त्यांना सुद्धा माहिती आहे शिवसेनेचे दोन भाग कशा पद्धतीने झाले. कर्जतच्या बोलतोय मी, बाकी महायुतीवर मला बोलण्याचा अधिकार नाही. जे थोरवे साहेब बोललेत ते थोरवे साहेबांना मी आज त्याचा खुलासा करतोय. मला थोरवे साहेबांच्यावर बोलायची काही हौस नाही, परंतु ते आमच्या नेत्यांच्यावर बोलतात. जर आमच्या नेत्यांच्यावर ते बोलले तर त्यांना जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. मी सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक आज विनंती वजा सूचना करतो. अगदी 2-4 महिन्यामध्ये आपल्या सर्व निवडणुका लागतील. या निवडणुकीच्या संघटना बांधणीसाठी आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. पुढच्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्ड वाईज दीपक शेठ आपण नियोजन करावं आणि जिल्हा परिषद वॉर्ड वाईज जाऊन आपण त्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊ. आज मला माहिती आहे शेतीचा कामाची सुरुवात आहे. इतका मोठा पावसा असून सुद्धा आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने आज इथं हजर राहिलात. मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद करेल. तितकं थोडंच आहे, परंतु दीपक शेठ आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जाऊन त्यामध्ये योग असेल, रंजनाताई तुम्ही महिला अध्यक्ष असाल, सर्वांनी नियोजन करावं. सर्वांची कामं संपलेली असतील तेव्हा नियोजन करावं. त्या जिल्हा परिषद वॉर्डच्या प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन बसून आपल्याला त्या वॉर्डमध्ये नवीन पदाची नियुक्ती करावी लागेल. काहींना आपल्याला जिल्ह्यावर पाठवू, काहींना आपण तालुक्यावर घेऊ, काहींना आपण मतदारसंघावर घेऊ, काहींना जिल्हा परिषद वॉर्डच्या कमिटीवर घेऊ, काहींना पंचायत समितीच्या वॉर्डच्या कमिटीवर घेऊ, काहींना ग्रामपंचायतच्या कमिटीवर घेऊ. आज आपली कुठलीही पदाची नियुक्ती झाली नाही, परंतु शेतकरी कामगार पक्षातून मोठ्या संख्येने डामशे साहेबांच्या आणि झांजे साहेबांच्या नेतृत्वाखाली
आपल्याकडे प्रवेश झाला होता, त्यांच्याकडे प्रमुख पदं होती. मग जर त्यांना प्रमुख पदं त्यांच्याकडे होती तर आपल्याकडे आल्यावर सुद्धा त्यांना प्रमुख पदं दिली पाहिजेत. या हेतूने आज त्यांना आपण पदाची त्यांची नियुक्ती केली. त्यामध्ये धोंडूशेठ राणे असतील, त्यांना सुद्धा आता आपण मला कोणाचं तरी मार्गदर्शन पाहिजे. त्यांनी तालुक्यामध्ये पंचायत समितीची सभापती म्हणून काम केलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन मला लाभावं म्हणून त्याला माझ्या सोबतीला माझ्या कमिटीवर घेतलेलं आहे. ते सुद्धा चांगलं अनुभवी नेतृत्व आहे. अशाच पद्धतीने आपण प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्ड वाईज मिटिंग घेऊन पुढच्या काळामध्ये ज्यांना पक्षाच्या पदांच्यावर काम करायचंय त्यांना संधी दिली जाईल. परंतु पक्षाची संघटना बांधत असताना आपल्यातले हेवे देवे दूर करून भारतीय जनता पार्टीच्या सोबत आपण एकत्रित राहावं, चांगल्या पद्धतीने काम करू. अनेक कार्यकर्त्यांना आपण नवीन संधी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आता ओबीसी सेलचे अध्यक्ष आपण आपले सर्वांचे परिचित आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रमोदजी माळी यांना आपण ओबीसी सेलचे तालुक्याचे अध्यक्ष केलेत. त्यांना सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करेल. त्यांना सुद्धा एक विनंती सूचना करेल. आपण सुद्धा तालुक्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन आपल्या पक्षाची भूमिका शेवटच्या माणसाला सांगितली पाहिजे. आपल्या पक्षाची भूमिका त्याला सांगून त्याला प्रेरित केलं पाहिजे आणि आपल्याला ही संघटना मजबूत करण्यासाठी चांगलं काम करणं गरजेचं आहे. योगीजी आपल्याला सुद्धा मी कुमारला सांगितलंय, कुमार तू मतदारसंघाचा जरी अध्यक्ष झाला असेल तरी तू खोपोली शहर असेल, खालापूर असेल, खालापूर ग्रामीण असेल, इकडे जास्तीचं लक्ष दे. इकडे आमचे योगीजी देशमुखला सुद्धा आपण आता एक जबाबदारी दिली. त्यांना सुद्धा मी सांगेन आपण कर्जत शहर असेल, कर्जत ग्रामीण असेल, माथेरान असेल, नेरळ असेल, इकडे जास्तीचं लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने काम करावं. आणि आपल्याला पक्षाची जी ताकद लागेल ती आदरणीय दीपक शेठ श्रीखंडे या तालुक्याचे अध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल. परंतु संघटना आपल्याला एक संघ ठेवण्यासाठी आपल्यातले हेवे देवे आपा कोणाला करायचे नाही. आपल्या कार्यकर्त्यांना सर्वांना संघटित ठेवून सर्वांना एकत्रित ठेवून चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे. आपल्याला माहिती आहे जे आपल्या खालापूर तालुक्यामध्ये जी MIDC आहे त्या MIDC मध्ये आज काय परिस्थिती आहे. परवा झालेलं गोदरेजचं प्रकरण असेल, गोदरेजच्या प्रकरणामध्ये शिंदे गटाच्या लोकांनी काय खंडणी मागितली म्हणून 8-10 दिवस आतमध्ये होते. अशा पद्धतीने आपल्याला कुठलं काम करायचं नाही. परंतु काम करत असताना आपल्याला चांगलं काम करत असताना जेव्हा आपल्या कामगारांच्यावर जो कुठल्याही प्रकारचा प्रसंग आला, कुठल्याही कामगारावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुधाकर घारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रत्येक कामगाराच्या आणि प्रत्येक माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे असेल. मधल्या काळात थोरवे हे सुद्धा बोलले होते, सुधाकर घारे माझा मित्र होता का, कदाचित मी मैत्री करायला चुकलो असेल म्हणून मी त्याचा मित्र झालो असेल. परंतु त्यांनी हे सुद्धा बोलले होते का मी सुधाकर घरांच्यावर अनेक उपकार केले. त्यांची भांडणं झाली होती आणि भांडणं झाली तेव्हा सुधाकर घरा टीचरवर पडला होता. माझ्यावर कधी वार केला नाही, मला कधी कुणी असं मारलं नाही. 2009ला महेंद्र धोरवे सुरेश लाडांचं जेव्हा काम करत होते, सुरेश लाड आजही राजकारणामध्ये आहेत, सक्रिय आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामध्ये संतोष भोईर असतील, संतोष भोईरही सक्रिय काम करतात. जेव्हा आमचे आणि खांडपेवाड्यांचे आपसापसातले ते राजकीय वाद झाले होते त्या राजकीय वादामध्ये सुधाकर घराचा काही संबंध नव्हता. सुधाकर घराला कुठली मार झालेली नव्हती. आणि मला जी कुणी मदत केली असेल तर मी सांगेल मला सुरेश लाडांनी मदत केली होती, मला संतोष भोईरांनी मदत केली होती. याचा काही संबंध नाही. फक्त खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं असा काही पुरावा असेल तर त्यांनी सांगावा. सुरेश लाडांना आजही जाऊन तुम्ही विचारा, आदरणीय सुरेश लाड भाऊंना कधीही जाऊन तुम्ही विचारा का त्यांना जेव्हा आमची भांडणं झाली खांडपेवाड्यांची आमच्यामध्ये आमचे वादही मिटले. आमचं वाद कोणी लावले हेही आम्हाला माहिती होते. पण आदरणीय भाऊ तेव्हा आमच्याबरोबर MGFला होते, संतोष भोईर आमच्याबरोबर MGFला होते. त्यावेळी महेंद्र धोरे आम्हाला कधी पुढे दिसला नाही. चुकीचं काहीतरी सांगायचं आणि खोटं बोलायचं. सुधाकर घारे माझा मित्र होता आणि असं झालं तसं झालं, काय मित्र नव्हतं मला तुझी कधी मैत्री पण करायची नाही. राजकारणामध्ये तुझा कायम प्रतिस्पर्धी सुधाकर घारेचा असेल. खोटं सांगायचं कशाला मैत्र पाहिजे. इकडून पाठीमागून पाठीतनं वार करायचा आणि पुढे सांगायचं सुधाकर घारे माझा मित्र होता. सुधाकर घारेला अडकवण्याचा कुठला प्रसंग तुम्ही सोडला नाही. सांगेल तेवढे कमी आहे. मधल्या काळामध्ये मी तुम्हाला एक पहिलेचा विषय सांगितला. 2 मोबाईल घ्यायचे, इकडून चॅटिंग करायची तिकडून चॅटिंग करायची आणि तो कोणतरी डोळ्याचा माणसाच्या नावाने तो ड्रायव्हर कोणतरी आहे त्याच्या नावाने काहीतरी खडे फोडायचे. अशा पद्धतीने तुम्ही काम करताय आपल्याला माहिती आहे. परंतु आपल्याला त्याला मी अजून तुमचं भरपूर रेकॉर्ड माझ्याकडे आहे, परंतु आपल्याला खालच्या तळावर जायचं नाही. मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये काही स्टेशन डायऱ्या ओपन केल्या होत्या. बऱ्याच स्टेशन डायऱ्या माझ्याकडे आहेत. तुमचे लिगल ॲडवायझर कोण होते
ते दिल्लीवरून आले होते का ते सुद्धा मला माहिती आहे, पण ते इतक्या खालच्या थराच्या महिला भगिनी माझ्या आज व्यासपीठावर आहेत. मला काय त्यांच्या खालपर्यंत जायचं नाही. तुमच्या ऑफिसला कोणाच्या बैठका झाल्या, कोणाला मारण्याचा प्लॅन केला, त्याची सुद्धा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. ती सुद्धा मी वेळ आलो बाहेर काढीन. हे सगळं करणं बंद करा आणि राजकारण करा. मला त्यांनी सांगितलं का तुम्ही काहीतरी तुमचा पराजय तुम्ही अजून स्वीकारला नाही. माझा पराजय मी स्वीकारलाय. तुमचा विजय तुम्ही फक्त स्वतःला कबूल करा. मी माझा विजय मला पचवता आलाय, मला तो पचवता येत नाही. तुम्ही तुमच्या घरातल्या जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीपासून कार्यकर्त्यांच्याकडे लक्ष द्या. तुमची सुशोभीकरणाची कामं आता बास करा आणि जे खड्डे पडले ते खड्ड्यांच्याकडे लक्ष द्या. ते खड्डे भरा. लोक शिवाय जातात. 4 फाट्यावर चौकोनं लोक आली. आमच्या महेश बालदींचा मतदारसंघ संपला. 4 फाट्याचा तो काय मधला तो सर्कल आहे, सर्कलला आल्या आल्या गाडी आपटली का सांगतो कर्जत तालुका चालू झाला. म्हणजे अशी तुमची काम करण्याची पद्धत आहे. आपल्या विठ्ठलाच्या मृत्यूसमोर किती खड्डे पडलेत हे सुद्धा आपण बघा. अमराईमध्ये किती खड्डे पडले हे सुद्धा बघा. शनिवार रविवारी आपल्या कार्यकर्त्यांना घराच्या बाहेर जाता येत नाही. शनिवार रविवारी हे असली भरती असते, ट्रॅफिक असते. आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. पण काम करत असताना फक्त आपण शो शायनिंगची कामं न करता आपल्याला खऱ्या अर्थाने विकास कसा केला पाहिजे. तुमचे काय रस्ते आहेत ते रस्ते चांगले करा. आरोग्याची सुविधा लोकांना चांगल्या द्या. शिक्षणाच्या सुविधा द्या. आज पण या वर्षी सुद्धा आपल्याला टँकरनी पाणी पुरवठा करावा लागला. तर आपण आज प्रत्येक गावात जाऊन आपण पाणी टँकरचा पुरवठा केला. अक्षय या महिन्यामध्ये माझं नशीब चांगलं आहे का 4 मे पासून पाऊस पडतोय. म्हणजे मे महिन्यामधलं आमच्या उपसभापतीला माहिती आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं भाऊ आमच्या गावात टँकर पाहिजे. तिथेही टँकर पाठवलं. पूर्ण एप्रिल महिन्यामध्ये आपण लोकांना टँकर पाठवण्याचं काम केलं. आपल्याला ह्या सुद्धा वर्षी टँकरनी पाणी पुरवठा करावा लागला. जर विकास झालाय 3000 कोटीचा विकास झालाय. तो विकास काय तो नाना अशोक सराफचा एक काहीतरी पिक्चर आहे बनवा बनवी. त्यामध्ये काहीतरी म्हटलंय बाबा काहीतरी चोरीला गेले 70,000 काय असेल 70,000 चोरीला गेले. तसंच यांचे काहीतरी विकास चोरीला गेला का. अशा पद्धतीने हे काम करतात. तुम्ही अशी बनवून काय करू नका. खऱ्या अर्थाने आपण चांगल्या पद्धतीने काम करा आणि आपण आमच्या शेपटीवर पाय देऊ नका. आम्हाला तुमच्याशी काही घेणं नाही. तुमची संघटना तुम्ही मजबूत करा, आमची संघटना आम्ही मजबूत करू. आम्हाला जो पक्षाकडून आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही नक्की पालन करू. आपण सगळ्यांनीच चांगल्या पद्धतीने इतका पाऊस असून चांगला उपस्थित राहिलात. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात. आपल्याला आज सगळ्यांना एक निश्चय करणं गरजेचं आहे. निश्चय करून आपल्याला येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्व माझे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांना ताकदीने आपण काम करावं. पक्षप्रवेश आहे. आता काही प्रमुखांचा पक्षप्रवेश सुद्धा इथं होणार आहे. त्यांचा जाहीर पक्षप्रवेशही होणार आहे. ते सुद्धा शिंदे गटात आपल्याला आले असतील. विविध पक्षामधून आपल्यामध्ये प्रवेश करतात. आपण अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घेत राहू. प्रत्येक शुक्रवारी तर मी ऑफिसला असतोच. आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या समस्या असतात. त्या समस्या ऐकून घेऊन आपण ते सोडण्याचं काम करतो. आणि आज आमचा शरद हजारे सुद्धा शिंदे गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्या सर्व कार्यकर्त्यांच्यासह त्यांचा सुद्धा आम्ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करणार आहे. त्याला मनापासून धन्यवाद देणार आहे. कारण काम करत असताना संतोषजी पेडामकर साहेब हे सुद्धा काँग्रेसमधून आज आपल्यामध्ये प्रवेश करणार आहेत. त्याच पद्धतीने प्रसादजी महाडिक प्रवेश करत आहेत. कल्पेशजी उघडा, कल्पेशजी तांबोळी, बंटीजी मोडक, दीपेशजी काळेकर, अमोल सोनावणे, करण चंचय, रोहन दरोडा, किशोर निरगुडा, राजेश तरे, सुनील राठोड, साहिल जाधव, संकेत जाधव, कुणाल जाधव, सुबोध सदावर्ते, अंश परदेशी, हर्षद भागवत, रोहित सोनवणे, दिशांत डायरे असे अनेक युवा कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा मी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी मी शरद हजारे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश ज्यांचा होता